त्याचं टायटल थंबनेल वरती दिलेलं आहे. मी दररोज महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आवाज वाढवतो. मी रोज तळमळीने सांगतो, आज या ठिकाणी आपल्या हरिकीर्तनाकरता एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, आवाज कमी करा. सगळ्यांना पोटतिडकीला माझी विनंती आहे. एवढा समाज या ठिकाणी कीर्तनाकरता बसलाय. जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे साहेब. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. बरोबर दादा? आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही, डोक्याला मारसा देणार. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कोवडीची किंमत कोण देते. आणि दारूने शरीराची मात्र होत नाही. म्हणून माझी विनंती, दारू सोडा आणि संसार जोडा. दारू पिऊ नका, दारू वाईट आहे. दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाकडे पहा. छोट छोटे लेकरे, निष्पाप लेकरे, काही कळत नाही त्यांना. छोट छोटे मुली आहेत, काही कळत नाही. पप्पा बाजाराला गेले, पप्पा बाजाराला खाऊ आणतील, आशेने दाराच्या समोर तुमच्याकडे उभा आहे. तर तुम्ही जर तिथून दारू पिऊन येताल तर लेकरांनी वनाशी पानाशी होतील, कोणाकडे पाहू. माझी विनंती, एवढा अखंड हरिनाम सप्ताह करता एवढा समाज बसलाय. दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू गांजा मत्ती यार अक्कल गुम हो जाती है, अपने पल्ले का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे साहेब. मी जालनाचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, तुमचा अहिल्यानगर, संगमनेर हा पट्टा आहे ना तुमचा. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर दक्षिण महाराष्ट्र, एवढी भयावह परिस्थिती आहे. मी 3 ते 4 राज्यामध्ये कीर्तन करत फिरतो. दररोजचा माझा 800-900 किलोमीटरचा प्रवास आहे. मी रोज तळमळीने सांगतो, धर्माचं काम करत असताना दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. आपण सगळे हुशार माणसं आहात. दारू प्यायला हिंमत लागत नाही, व्यसन करायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू पिऊ नका. दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाकडे पहा. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या बापाला सोडून तुमच्याकडे नंदाला निघाला, स्वतःच्या आईला सोडून तुमच्याकडे नंदाला आली. बाळी शहराचे काढत केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा धुवा केला, हाताचा पाळणा केला. का? माझ्या मुलीचं लग्न मला करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण मला करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. फार काबार कष्ट करते होईल नाही नव्हती. किती दिव्य अग्निपरीक्षा स्त्रीच्या जीवनात माहिती का? लग्न झालं तिचं. लग्न झाल्या नवीन नवीन सकाळी लवकर उठायची सवय होती. आई वडिला तर होतं त्यावेळेस आनंदात झोपायच्या 8-9 वाजेपर्यंत उठले तरी काय होत नव्हतं. आज सासरी आले, सासूला झाला. सकाळी लवकर 5ला उठावं लागलं, घरातली कामं करावं लागली, साडा शिंपावं लागला, रांगोळी काढावं लागली. सकाळी उठून कधी कधी तिला उठावं वाटत नव्हतं, पण कसं डोळ्यात पाणी आलं तिच्या. आणि माहेरातल्या बापाचा, नानाचा चेहरा डोळ्याच्या समोर आला. आई वडिलाची खऱ्या अर्थाने किंमत कळते त्यावेळेस. काही माणसं दारू पितात, ड्रिंक करतात आणि बायकोला मारतात. टेन्शन आलं, राग आला की बायकोला शिवाय देतात, मारतात. पण बसलेली मंडळी, माझी विनंती आहे, तुम्ही बायकोला माराल, पण भगवंताने स्त्रीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली महाराज सहन करण्याची. ती प्रत्येक गोष्ट संसारामध्ये सहन करते. किती त्रास होऊन द्या, कधी तक्रार करत नाही बापाकडे. का? माझ्या बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत. का? माझ्या बापाला शुगर आहे. नाही सांगत घराने बापाकडे. मी जर बापाला काही सांगितलं तर अचानक माझ्या बापाचं बरं वाईट काहीतरी होईल. पण प्रत्येक गोष्ट असेल ते डोळ्यात पाणी आतून मग ते माझ्या नशिबात जे लिहिलंय देवाने ते मी भोगीते. किती काबार कष्ट करते ती नाही माऊली. तुम्ही माराल तर स्त्रीला जबरदस्त कॅपॅसिटी देवाने सहन करण्याची. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते ततो देवता. तुम्ही माराल तर तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता 1 दिवस लाख 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 वाटुळा करणार असेल, हे मात्र विसरू नका. अरे गळ्यात तिचं पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं पण कुंकू टिकली तुमच्या नावाकरता लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडे तुमच्याकरता घालते. वायुष्य सुवासिनीसारखे माझी आई, माझी बहीण जीवन जगते. किती काबार कष्ट करते तुम्ही. डोळ्याचा रडल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आई वडील लई प्रेम करतात म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाची पित होता म्हणतील मला, माझ्या पैशाची तुम्ही दारू पित नाही, व्यसन करत नाही. दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथे कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. माझी विनंती एवढा समाज आहे साहेब, दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. साहेब, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. तुम्ही सगळ्या डसडसा रडल्याशिवाय राहणं नाही. यांना विचारा, माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला, हक्काने चपला सोडण्याचा उमरा तुमच्या जीवनात निघून जातो. माय 60 वर्षाची आई असून द्या, 30-35 वर्षाची मुलगी ज्यावेळेस भेटायला जाते ना ती आई लोणचं देते, पापड्या देते, डाळ देते, कोरड्या देते. ए बाई घेऊन जाय, हा भारीतला तांदूळ आहे, घेऊन जाय, तुझे लेकरं बाळ खातील. आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहण्याकरता वेड्यासारखं प्रेम करते माय. महिला मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच माझ्या आई बहिणी दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या, रिकामी पिशवी आली का, माहेरात आई जिवंत नाही, माहेरात बाप जिवंत नाही. माहेरात जर गेलं आई वडील असल्यावर माहेरातून गंध जावं वाटत होतं, आज माहेरात नाही. आज माहेरात नाही, 1 वर्ष झालं माहेरात सुद्धा जावं वाटत नाही का, फक्त माहेरात गेलं आणि त्या फोटोकडे पाहिलं आई बापाच्या तर डोळ्यात पाण्यात जेव्हा काय चुकलं आमचं, जेव्हा पांडुरंगा काय चुकलं आमच्या आईला आणि आमच्या बापाला घेऊन गेला एवढ्या लवकर भ्रष्ट असा डोळ्यात पाण्यात ओर भरलं तर मग काही लय प्रेम करत असते. ज्यांची आई गेली त्यांना विचारा आईची किंमत काय, ज्यांचा बाप गेला त्यांना विचारा बापाची किंमत काय. एका मुलीला प्रश्न विचारला, आई अगं तू 10 वर्षापूर्वी महिन्यातून 2दा-3दा जायची माहेराला, आज जात नाही, का जात नाही. ती आई म्हणते दिदे तुला खरंच सांगू का, माहेरात माझी आई नाही राहिली, आता जाऊ वाटत नाही मला, माहेरात माझा बाप राहिला नाही मला. माई बाप असेल तर आई तुम्हाला कोणाची परवानगीची गरज नसती, कोणाच्या परवानगीची गरज नसती. हक्काने तुम्ही जा, रक्षाबंधन असेल हक्काने जा, का माहेरात माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. भाऊबीज असेल हक्काने जा, कोणाला फोन लावायची सुद्धा गरज नव्हती, किती वाजता जा. चपला सोडण्याचा उमरा तुमच्या जीवनात असतो. माहेरात ती माय गेली, मरून गेली, माहेरातला बाप निघून गेला, माहेरात ती आई गेली, सुखाचा समुद्र तुमच्या जीवनात कोरडा झाला. माहेरातला बाप निघून गेला, दिवाळीच्या सणाचा मुराळी तुमच्या जीवनात निघून गेला, आधार निघून गेला. आई किती प्रेम करते सांगू का. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई माहेचा उभारा, आई ढगांची कडकडाट, आई पावसांची रिमझिम, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लांगड्याचा पाय. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सर्जन आहोत तिला आई म्हणतात. सांगतो साहेब, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन आहोत तिला आई म्हणतात. हे प्रेम करत आहे. आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. एक प्रेम करते. मुलगी ज्या वेळेस चालली ना मुलीला म्हणतो, बाई ऊन पडले जाऊ नकोस का, माझ्या मुलीच्या अंगाला ऊन लागेल. आईला वाटतं नाही, औषधात काम करते उन्हात ती तिकडे, पण माझी मुलगी ज्या वेळेस मला भेटायला तिच्या अंगाला ऊन सुद्धा लागू नये म्हणणार हक्काची असते. हे प्रेम करते माय. माय गेली ना पुन्हा जगात कोणी आईसारखी आईची जागा घेऊ शकत नाही. आई मावशी असते नाही, आई काकी असते नाही, आई आत्या असते नाही, आई ते आई असते. नुसतं सांभाळणारी दाईमध्ये नोकरी मिळत असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. ज्यांच्या आई या जगात नाही त्यांना विचारा आईची किंमत काय, ज्यांचा बाप या जगात नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय. आज आई वडिलाच्या आठवणी ढसढसा रडवल्याशिवाय राहणार नाहीत. मला लय प्रेम करतात. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई रडून मोठी होती, बापाला रडता येत नाही झाला. बरं का साहेब, सर
नाही बापाला रडता येत. बाप लई प्रेम करत असतो. बाप काय असतो सांगू का? बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी सिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाप, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची धाप, तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. बाप नावाची चादर एक आयुष्यातून निघून गेली. तरुण मित्र म्हणजे एवढे बसलेत पाठीमाग, ऐका. प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची गणना करू देत नाही बरं का बापू. बाप असल्यास बापाची किंमत कळत नाही. किती गरिबी चोचली त्या बापाने. बाप खायचा असेल ना, रात्री झोपल्यावर पलंगावर झोपल्यावर त्याच्या पायाकडे, पातळ पायाकडे अशा भेगी पडल्या त्याच्या. कष्ट करू 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 तुमच्या करता त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही. किती प्रेम तो बाप करत असतो. तो आयुष्य एक एक पैसा मुलाकरता खर्च करतो. एक एक पैसा मुलाची शिक्षणाकरता, मुलाच्या शिक्षणाकरता करतो. नसले पैसे तर मित्रांनो उसने घेतो, पण मुलाला फोन पेला बाप पैसे पाठवत असतो. हे प्रेम बाप करत असतो. बाप गेला ना, गळ्यात पाणीचा ड्रेस तसा, पण पुन्हा बाप येत नाही. पण जिवंतपणे देव माणसाची बापाची सेवा करा. इथं बसलेला बाप असा आहे, तो कीर्तन ऐकतोय असतो. मुलाला म्हणतो, मुलीला म्हणतो, तायडे हे बाळा, आणि सकाळी लवकर उठत जा. घड्याळीमध्ये 9 वाजले बरं का महाराज. बाप बोलतो 10 वाजले. सकाळी एवढे वेळ झोपत नसते. मोबाईल तुम्ही पाहता जरा नको. बाप तोडणे का देतो? बाप का बोलतो माहिती का? कान उंच नाही का? त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. बाप का तोडणे देतो? त्याला वाटतं यदा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो, भजनी मंडळी त्या बापाला वाटतं माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये. म्हणून बाप बोलत असतो लक्षात ठेवा म्हणतो. लई प्रेम करतो. 8व्या दिवाळीचा सण ताईंनो, त्या बापाने किती गरिबी चोचली. स्वतःच्या सुनबाईला भारीतली साडी घेतली, स्वतःच्या बायकोला भारीतली साडी घेतली, मुलाला भारीतला ड्रेस आणला दुकानात, नातूला कपडे घेतले, पण सुद्धा फाटका राहिला, जुना राहिला. मुलगा म्हणला तात्या नाना भारीतला ड्रेस आणतो मी तुम्हाला. बाप म्हणला नको, कपाटात आहे. कपाटातला जुना ड्रेस त्या बापाने काढला. तो नाही, इस्त्री केली. आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने इस्त्री करून ड्रेस घातला. पण परिवाराची सुखात दिवाळी साजरी करणारा देव माणूस तुमचा माझा बाप असतो. लक्षात ठेवा. किती प्रेम करतो. मुलगा म्हणला मला हेअर सलूनला जायचंय. बाप म्हणतो हे घे 500-1000. मुलगी म्हणली ब्युटी पार्लरला जायचंय. हे घे 1000-500. लय प्रेम करतो. फार काबाड कष्ट करतो, फार गरिबी सहन करतो. तो बाप एक एक पैसा जमा करतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ते नाही आहे का? मुलामध्ये सगळ्यात जास्त जीव काय असतो? गोपाळ महाराज, सागर महाराज माहिती का? तर बापाला वाटतं माझा मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत राहणार. पण माझी मुलगी, माझी ताई, माझी दिदी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे ना. ऐका, माझ्या ऊर भरून आहे तुमचा. फार काळजी वाटते त्या बापाला. मुलीचं फार संगोपन करत असतो. हाडाचे काढा करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा डोळा करतो, हाताच्या फळाप्रमाणे बाप मुलीचं सांभाळतो. मुलीचं लग्न जमलं ना, त्या दिवशी एक भाकर खाणारा हे तायडे तुमचा बाप अर्धी भाकर खातो ग आणि उपाशी पोटी झोपतो. मुलगी जवळ म्हणते पप्पा रोज एक भाकर खात असतो, तुम्ही आज अर्धी भाकर खाल्ली, तुम्ही आज जेवण केलं नाही पोटभर. तो बाप म्हणतो चिल्ले खरं सांगू का, आज मला भूक नाही ग. तो बाप म्हणतो, मुलगी म्हणते माझं लग्न जमलं म्हणून पप्पा तुम्ही जेवण करत नाही का? तो बाप म्हणतो नाही मला खरंच भूक नाही, पण तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? तो बाप म्हणतो डोळ्यात कचरा गेला. आता तुमचा बाप खोटं बोलतो ना. बापाचं पात्र हे आकाशाच्या उंचीचं असतं दादा. डोळ्यात कचरा गेलो ताईडे रडतो. मुलगी जाते निघून, अंधार करून उशीत तोंडार घेऊन जसा बाप रडतो. सासू कसे असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल, भाऊजाई कसे असेल, फार काळजी वाटते ताईडे. तुमच्या बापाला लय काळजी करतो. तो हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळ. दुसऱ्याचा बाप पडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी.
अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या डरटाचा रडतो मुली करतात साहेब लय प्रेम करतो ज्याला मुलगी आहे त्याला विचारा मुली करता बाप कसा रडत असतो किती प्रेम करतो हा माझ्या खिशामध्ये पेन आहे हा 10 रुपयाचं पेन आहे मी उद्या बँकेत जर गेलो मला माझ्या मित्राने एखाद्याने पेन मागितला कोणी तुम्ही दोनदा विचार करतो हा परत देईल का नाही मित्राने माझ्या नवीन गाडीची चाबी मागितली तुम्ही दोनदा विचार केला पण बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप असतो कन्यादान करणार लक्षात ठेवा कन्यादान करत असतो फार मोठा असतो तो बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी ढोलताशा रडतो असा मंडप टाकलेला आहे पाहुणे मंडळ आलेले ढोलताशाचा आवाज झाला फटाक्याची आकाशबाजी झाली सूर्यास्ताची वेळ ती मुलगी ज्यावेळेस जाते ना माहेर सोडून सासरी त्यावेळेस किती झगड्याच्या काळजाचा बसलेला बाप असल्या साहित्य धरल्याशिवाय राहत नाही वास्तविक पाहता पुरुषाची जात दादा रडणारी नसती बरं का रडणारी असती पण रडत होते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो लक्षात ठेवा भजनी म्हणते नाही प्रेम करतो तुम्ही आम्ही मुली करता रडतो यात नवे मुली करता जनकपुरीचा जनक राजा ढल तसा सीताई साहेबाच्या लग्नामध्ये राहिला कानवासारखं ऋषी रडला शकुंतले करता यावेळी ते जर राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता अजून एक पुढे जाऊन एक वाक्य बोलतो साहेब राक्षस सुद्धा मुली करता रडतो दक्ष प्रजापती 16 मुली होत्या सतीने आई पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत बापाला पसंत नाही ज्यावेळेस सती नवरीच्या विषयावर होते बापाच्या दर्शनाकरता निघाले बापाने दरवाजा लावून घेतला कार्टे तोंड दाखवू नको चालती हो नवरीच्या विषयामध्ये सती होती ढसढसा रडते काय चुकलंय माझं बाप म्हणतो कार्टे तोंड दाखवू नको स्वतःच्या मनाने लग्न केले मला पसंत नाही ढसढसा बाप रडतो घराच्या आत आणि मुलगी दारामध्ये ढसढसा सती रडत घाला किती प्रेम करतो मला समाज बसलाय ताईंनो दिदीनो 22 वर्ष तर हाताच्या फळाप्रमाणे बापाने सांभाळलं 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते शाळेमध्ये मुलगी जाते एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि मुलगी ज्यावेळेस पळून जाते ना त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो साहेब ढसढसा रडतो तो गल्लीतून जाताना सुद्धा मान खाली घालतो ढेकरावर पाणी पडावं ती अवस्था त्या बापाची होती त्याला वाटतं आता फाशी घ्यावं मरून जावं औषध प्यावं मरून जावं मुलगी पळून गेली लायकी नसणाऱ्या मुलासोबत लायकी नसणाऱ्या जातीत त्या मुलासोबत मुलगी पळून गेली ढसढसा बाप होतो पोलीस स्टेशनला जातो साहेब ओ माझी मुलगी पळून गेली वागतो ताईंना तुमचा बाप साहेब लोकांना मिशिनची कंप्लेंट देतो साहेब लोक कानाला नाही ऐकून बोलतात अक्कल नाही का मुलीकडे लक्ष ठेवता नाही आलं का म्हणून ताईंनो मी धर्माचं भव्य नात्याने सांगतो तळमळीला कोपऱ्यापासून विनंती करून सांगतो शाळेमध्ये जाताना जा नाही तो जाऊ नका कॉलेजाला जाताना जा नाही तो जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात नगरला करताना संगमनेरला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली राहील असं कधी पाऊल भविष्यात टाकू नका आईच्या डोळ्यात पाणी येऊ नका हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन करू नका बापाची मान खाली होईल असं पाऊल आयुष्यामध्ये ठोकू नका ही सदैवच्या व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो झालेली कृपा सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो देवा पांडुरंगा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि हा सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत राहो ही तुझ्याकडे हात जोडून प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम ज्या संतांनी हा मार्ग दाखिला त्या संतांचं भजन करा ज्ञानेश्वर